उधाणानंतर संपूर्ण रत्नागिरीतल्या किंवा कोकणातल्या किनाऱ्यांना एक उधाण आलं होतं आणि त्या उधाणामुळे लाटांची अजस्रता आपण पाहिली आहे, लाटांच्या उंच्या पाहिलेल्या आहेत, अनेक ठिकाणी व्हिडिओ सुद्धा त्याची प्रसारित झालेले आहेत। आता आपण लाटांच्या इतिहास झरी किनारी एका तासाभरापूर्वी असंच एका मोठ्या प्रमाणात लाटांचं अजस्र रत्नागिरीकरांना पाहायला मिळालं आणि त्या लाटेनंतर आलेल्या उधाणामुळे संपूर्ण परिसरातला एकंदरीत परिस्थिती आपण बघितली तर अनेक काही भाग हे इथे एक शेड होती, तिसरा मोडकळी झाली होती आणि ती तुडक पडली। त्याच्यानंतर हा संपूर्ण लाटांमुळे संपूर्ण किनाऱ्याचा सगळा मालवा जमिनीचा सगळा या ठिकाणी संपूर्ण आलेला आहे। म्हणजे साधारणपणे तासाभरापूर्वी काही मिनिटांकरता आलेल्या या लाटांनी हे संपूर्ण इथलं होत्याचं नौकं केलेलं आहे आणि इथे अतिशय मोठ्या प्रमाणात लाटा उसळल्यामुळे संपूर्ण किनाऱ्यावरती ही सगळी प्लॅस्टिक असेल किंवा मातीचे मलवे असतील किंवा इथल्या आजूबाजूला छोट्या मोठे जी बाह्य होती शेड होत्या त्या सुद्धा नादुरुस्त झालेल्या आहेत। एकंदरीत काय की उधाणाला कधी काय येईल आणि उधाण काय करेल, समुद्र काय करेल, त्या लाटांमुळे काय घडेल हे सांगता येत नाही। त्याचंच हे उदाहरण आपण काही तासापूर्वी इथल्या लोकांनी अनुभवलंय। टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।